शाळेत असतानाच ना असं काही घडलं तुझ्या बाबतीत की ज्यामुळे तुझं बालपणच स्पेशल बनायला सुरुवात झाली? सांगायचं झालं तर सगळ्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. माझ्या आयुष्यात भरपूर होते. घाटच होता आयुष्याचा, पण एक टर्निंग पॉइंट नव्हता. प्री प्रायमरीमध्ये म्हणजे किंडरगार्टन ज्युनियर के-जीला डायरेक्ट ॲडमिशन घेतलं, तेव्हा मला 1 वर्ष अगोदर ॲडमिशन घेतलं गेलं होतं. त्यावेळेस आई-वडिलांना वाटलं, की खूप लहान आहे मुलगा, 1 वर्ष अगोदरच ॲडमिशन घेतलंय, तर आपण 1 वर्ष रिपीट करू. तर त्यावेळेस आमच्या ज्या ज्युनियर केच्या मॅडम होत्या, अंजलिना भाकरे, त्या म्हटल्या, की मुलगा क्लासमध्ये फर्स्ट आलाय. सगळ्या मुलांपेक्षा हा कमी वयाचा असून सुद्धा फर्स्ट आला, याला तुम्ही रिपीट करू नका, याचं वर्ष वाया जाईल. म्हणजे आई-वडिलांना टेन्शन होतं, की पुढे जाऊन एजचा गॅप पडला. कारण त्यावेळेस जेव्हा ज्युनियर मी जी 2000चा, त्यावेळेस कसं एक एज लिमिट असायचं, की 10वीला तुम्ही एवढ्या वयाचे हा, पाहिजे, हा. 12वीला एवढ्या वयाचे पाहिजे. तर त्यावेळेस प्रॉब्लेम नाही झाला का. त्यावेळेस जर रिपीट ज्युनियर के-जीला रिपीट केलं काही वाटत नाही मुलांना. हम्म, पण 10वीच्या वयाचे समजदार वयाचे झाले आणि हम्म. त्यावेळेस रिपीट करायची वेळ आली, तर एक थोडंसं डिप्रेशन, हा, बर्डनसम वाटतं वाट मुलांना. तसं काय होऊ नये म्हणून रिपीट करण्याचा विचार चालू होता. पण त्यावेळेस आमच्या टीचरांनी आम्हाला सांगितलं, की टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही. जसं तुम्हाला माहिती आहे फळांवरती ते थॉट्स लिहित असतात. अर्ली बर्ड कॅचेस द वर्म, हे असे थॉट्स वगैरे लिहित असायचे. मला ते वाचायला खूप आवडायचं. तर मला वाटायचं, की पक्षी लवकर उठतात म्हणून त्यांना किडे भेटतात. मी असंच एकदा म्हटलं टीचरना, "टीचर ते दाणे पण खातात, मग त्यांचं काय? किड्यांचं आणि दाण्यांचा काय संबंध आहे?" त्यावेळेस मला त्यांनी समजून सांगितलं होतं, की अर्ली बर्ड कॅचेस द वर्मचा अर्थ काय असतो, की जे लवकर सुरुवात करतात त्यांना यश लवकर भेटतं. बरोबर. तर मग तेव्हा मला त्याचा अर्थ कळला. नाहीतर मी तेव्हा पक्षी आणि किडी एवढंच समजलं होतं. बाकी काहीच समजलं नव्हतं मला. हा, हा. तर त्याच्याशी रिलेटेड मला झालं, की ज्यावेळेस मला कळालं, की मला ज्युनियरला रिपीट करणार नाही. मला तो हुरूप आला ना, मग तेव्हा मी विचार केला, की पुढे जाऊन मला प्रॉब्लेम्स नाही येणार का? त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली, की आपल्याला जर कोणती गोष्ट साध्य करायची असेल, अचीव्ह करायची असेल, तर त्या टप्प्याला जाण्याची गरज नाही. म्हणजे जसं सरांशी आता आपला संवाद झाला, तसा एका स्पेसिफिक वयाला जायची गरज नाही ते शिक्षण घेण्यासाठी. तर हम्म. अशाच प्रकारचं शिक्षण मी माझं लहानपणीच सुरू केलं. म्हणजे तुझ्या फारच महत्वाची गोष्ट फारच लहान वयात लक्षात आली हो, की शिक्षणाला वयाची अट अट नाही. नसते. हा. तर मी तेव्हापासूनच ठरवलं, की मला ॲस्ट्रोनॉट बनायचंय ज्युनियर के-जीला. आता तेव्हा मी ठरवलं होतं. तेव्हा हरकत नाही. तर आणि तू पुढे पुढे गेलास. हं. हो. मग एक जो वेगळा टर्निंग पॉइंट तुझ्या आयुष्यात आला, तो आरोग्याच्या संदर्भातला आला ना. हो, हा. हो. मला होता केरोटोकॉनस जन्मता. पण केराटोकॉनस हा एक दृष्टीमधला हां, एक दोष आहे, डिसऑर्डर. एक डिसऑर्डर आहे, हं. की या दृष्टीच्या डिसऑर्डरमुळे त्या व्यक्तीच्या वाचनावरती आणि बघण्यावरती खूप बंधनं येतात. हो, हो. तेव्हा तोपर्यंत मी 6वी पर्यंत पोहोचलो. 6वी पर्यंत पोहोचला, तर हो. पहिली अडचण काय आली तुला? काही-काही मुलं लवकर येतात शाळेत, तर फर्स्ट बेंचवर बसून जातात. मग काही-काहींची हाईट छोटी असते जशी माझी, तर त्यांना उशीर झाला तर मग मागं बसावं लागतं. तर मग ते कंप्लेंट करतात. तसं काही होऊ नये म्हणून आमच्या शाळेमध्ये त्या रोटेशन सिस्टम असायची. हं, म्हणजे आज पहिल्या बेंचवर, मग दुसऱ्या बेंचवर, हं. मग तिसऱ्या बेंचवर असं मागं मग परत पुढं. तर मला जाणवू लागलं, की मला दिसतच नाही बोर्डवरचं. पहिल्या हां, बेंचवरती बसून सुद्धा दिसत नाहीये. बरं. आता माझ्या आईला चष्मा, माझ्या वडिलांना चष्मा. मी पप्पांना म्हटलं, की "पप्पा मला दिसत नाही, मला चष्मा लागलाय." त्यांना वाटलं याला चष्मा घालायची हौस आहे, चष्मा घालण्यासाठी आपल्याला खोटं बोलतोय. म्हणून त्यांनी पण थोडंसं 4-5 महिने दुर्लक्ष केलं. पण नंतर-नंतर मी शाळेमध्ये लिहिणं बंद केलं, बोलणं बंद केलं, सगळं बंद झालं माझं. तर हं, शिक्षकांच्या लक्षात आलं, की एवढा स्कॉलर मुलगा आहे, दरवर्षी टॉपवर येतो, तो अचानक बोलणं का बंद करू लागलाय? हं. तर मग त्यांनी आई निदर्शनात आणून दिलं आणि मग त्यांना कळालं, की याला केरोटोकॉनसचा प्रॉब्लेम आहे. पुण्यामध्ये माझं झाड समजलं. या प्रॉब्लेमवरती जे जे काही वैद्यकीय करायचं ते आई-बाबांनी केलंच. हो, पण या प्रश्नामुळे तुझ्यावरती मर्यादा कोणत्या-कोणत्या आल्यात अगदी आजपर्यंत ते हो, सांग? तेच ना. त्याच्यामुळे माझे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून माझी शाळा बंद. मला लेन्स घातल्यात एक लिमिटेशन आली, की लेन्स सकाळी 4 तास, मग एक गॅप ठेवायचा, मग संध्याकाळी 4 तास. हां, कारण ही जी लेन्स असते ती हार्ड लेन्स असते वेगळ्या प्रकारची, जी सॉफ्ट लेन्स नसते आपल्या नेहमीच्या ज्या लेन्स असतात त्याच्यासारख्या. त्यामुळे ती काढून ठेवावी लागते. हो. हां. आणि त्याला एक लिमिटेड पिरियड असतो. ती जास्त वेळ पण घालायची नाही. कमी वेळ घातली तर दिसणार नाही आणि हं. त्याच्याने आग होते म्हणून प्रोटेक्शनसाठी गॉगल घालावा लागतो. ती हलली, धूळ गेली तर त्रास होतो. तर माझी शाळा जवळपास इथं बंदच झाली. आता आई माझी टीचर आहे. घरीच मला शिकवायला शिकवायला सुरुवात केली. सुरुवात केली. हां. पण
तिथेही मम्मी शाळेत जात असल्यामुळं माझा बराचसा वेळ घरी असायचो, तर मी बराचसा वेळ स्वतःचा अभ्यास स्वतःच करायचो. हम्म. आणि आईला आल्यावर घरातली कामं असायची. मम्मी माझी ट्युशन पण घेत असायची त्यावेळेस. तर त्यामुळं स्वतःचा अभ्यास मी स्वतःच करायला लागलो. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की पुढचा अभ्यास करणं हा माझा एक प्रकारचा छंदच होता. हा, आता हां. पुढचा म्हणजे कोणता कोणता? हां, माझं विज्ञान प्रदर्शनाची गोडी माझ्या वडिलांनी मला ज्युनियर के-जी पासूनच लावली होती. पण विज्ञान प्रदर्शनाला मी 2री पासून जायला सुरुवात केली होती. तर त्यावेळेस मी सोक्रेटिसची, आर्किमिडीसची, वरून विक्रम साराभाईंची अशी भरपूर फिजिक्सची पुस्तकं, परत भागवद्गीता, बायबल, कुराण म्हणजे जे पण मला भेटेल पुस्तकं, ते सगळे वाचून काढले. गरुड पुराण, विष्णू पुराण सगळी जे वाचायचं तेही वाचून काढलं. म्हणून मी बडबड करू लागलो कोणाशी, वेडा, पागल, क्वेश्चन बँक, क्वेश्चनरी असे टायटल्स मला एकूण एक पडत गेले. बरोबर. आता हे सगळं करत असताना स्वतःच स्वतः शिकताना हम्म, त्यावेळचं गोल काय होतं आपलं? 10वी. हम्म. आता तू 10वीच्या त्या अभ्यासक्रमाच्या बरोबर हे सगळं बाहेरचं वाचत होतास हो, हो. आणि विज्ञानाचं खास तुला आकर्षण तर होतच. हो. तर तू वैज्ञानिक भाषेमध्ये लिहायला कधी लागलास? मी ते 6वी-7वीच्या वेळेसच लिहायला लागलो. 6वी-7वीच्या. माझी जसं मी आता सांगितलं, की कन्फ्युजन स्टेजमध्ये मी जवळपास 6वीला पोहोचलो. 6वी पर्यंत मी कन्फ्युजन स्टेटमध्ये होतो. ज्युनियर के-जीला मला ॲस्ट्रोनॉट बनायचं होतं. मी ॲस्ट्रोनॉमीचे सगळे पुस्तकं ज्युनियर के-जीमध्येच वाचायला सुरू केले. त्याच्यामध्ये वाचता-वाचता मला कन्फ्युजन होतं, की मला ॲस्ट्रोनॉट बनायचं. ते निघून गेलं, की नको बाबा. त्या काळामध्ये मला वाटलं कुठं तिकडं जायचं, कुठं तिकडं जाऊन अभ्यास करायचा. आपल्या पृथ्वीवरती अजून समुद्राची खोली नाही तपासल्या गेली आणि कुठं बाहेर जाऊन तपासायची. म्हणजे जेवढं समुद्र एक्सप्लोर नाही केलेलं आपण, तेवढं मार्स एक्सप्लोर करून झालेलं आहे आपलं. हम्म, त्यापेक्षा आपण आपलं हे एक्सप्लोर करायचं. हे मग तिथं सोडलं, मग मी फिजिक्समध्ये एंटर झालो. म्हणून माझे लहानपणीचे बरेचसे प्रोजेक्ट फिजिक्स रिलेटेड असायचे. हम्म. 6वी पर्यंत पोचता पोचता मला जाणवलं, की फिजिक्स आहे, पण ते खूप एक्सप्लोर झालेलं आहे. पण सगळ्यात अनोखी आणि सर्वात निर्मळ गोष्ट म्हणजे आहे ती बायोलॉजी, झूलॉजी आणि बॉटनी. हम्म. त्याच्यामध्ये एक देवाने घडवलेला चमत्कार आहे, हम्म. की एक सिस्टम बनवली देवानं. काही ॲटम्स एकत्र आले, त्यांनी एक DNA बनला. त्या DNA मग काही मायक्रो ऑर्गॅनलीज बनवल्या. त्या मायक्रो ऑर्गॅनिक सेल बनला. मग त्या सेलचे वेगवेगळे प्रकार बनले. ते एकत्र आले. त्याच्याने वेगवेगळे जीव बनले. म्हणजे त्या वेगवेगळ्या जीवांचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. मग त्याच्यातून डायनोसॉर्स आले, गेले, माणसं आले, गेले, प्राणी आले, कुत्रे भुकताय, मांजर म्याव करताय. हे सगळे आहेत, पण ते काय आहे? झाडं काय? हा प्रश्न मला पडला. मग तेव्हा मी बायोसायन्स या विषयामध्ये घुसलो 6वीत. 6वी मध्ये. बर. आणि तेव्हा मी लेखनाला सुरुवात केली. तेव्हा मला हार्डलाईन्स आल्या होत्या. हम्म. पण मी तेव्हा तेव्हा मला खूप टाइम लिमिट होतं. म्हणजे मी काय म्हणेल, ते ब्लेसिंग इन डिस्गाईज होतं मला. हम्म. तेव्हा मला एवढं कळालं, की माझ्याकडं 8-10 तासाचा वेळ आहे. 8-10 तासामध्ये मला जेवढं होईल तेवढं लिखाण माझं झालं पाहिजे. जेवढा अभ्यास होईल, जेवढं वाचन होईल तेवढं झालं पाहिजे. आता बाकीचे म्हणजे असं मी म्हणत नाही, की दुसरे वाया घालवतात वेळ. पण मी फक्त म्हणतो बाकीच्याकडे वेळ असतो म्हणून त्यांची एक मेंटॅलिटी तयार होती, की आहे वेळ आपल्याकडं. आपण करू शकू. हम्म. माझ्याकडे ती मेंटॅलिटी तयार व्हायला वेळच नाही झाला. माझा एक फॉर्टिट्यूड तयार झाला होता, की नाही आपल्याकडे वेळच नाहीये. आपल्याला एवढ्या वेळामध्ये एवढं अचीव्ह करायचं आहे. बरं. तेव्हा मग त्याच्यामुळं मी 6वीतच पेपर्स लिहायला, रिसर्च पेपर लिहायला, म्हणजे माझे रिसर्च पेपर इंटरनॅशनल नेचर डॉक्युमेंटरी वगैरे याच्यामध्ये आलेले आहेत. भरपूर पेपर्स माझे आलेले आहेत. म्हणूनच ना, म्हणजे मला असं दिसलं की तुझ्या ज्या पुढच्या संशोधनातल्या कल्पना आहेत हम्म. त्यांची सुद्धा गाठभेट कुठेतरी तुला तेव्हापासून तुझ्याकडे होती. हो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शास्त्रीय भाषेमध्ये तो त्या वेळेपासून लिहायला लागला होता. ती गोष्ट फार महत्वाची असते की शास्त्रीय भाषा कळायला आणि लिहायलाच आपल्याला खूप वेळ लागतो. हो. हो. आता असं करत करत ना तू 10वी पर्यंत गेलास. हो. पण अडचणी काही थांबल्या नाहीत. नाही. हा, सांग काय झालं पुढे? आता आता हा एक मजेशीर किस्सा आहे. आता पुढं झालं असं, की 6वी झाली, 7वी पण होत आली, तर आम्ही गेलो होतो आमच्या तीर्थक्षेत्राला मांगीजोंगीला. तिथून येत असताना बसमध्ये उतरत असताना बरं का, पूर्ण प्रवास एकदम सुखाचा गेला. हम्म. उतरत असताना एक चांगला धिप्पड 100 किलोचा माणूस, ज्याला 2 सीटच्या जागा पण कमी पुरतात, त्यांनी माझ्या पायावर दिला पाय आणि झालं एक मोठा क्रॅक पायामध्ये. तर 2 वर्ष ती क्रॅक निघाली नाही.
2 वर्ष माझा पाय फ्रॅक्चर मध्ये आणि 2 वर्ष शाळा म्हणजे मला कारणच भेटलं शाळेत न जाण्याचं. म्हणजे 2 वर्ष मला शिक्षक म्हणते तू शाळेत काय येत नाही. मी फोटो काढून पडते बघा, विचारू नका पण. त्यामुळे ते फ्रॅक्चर झालं, त्याच्यातून तू निघालास, 10वीला आलास. 10वीला आलो आणि 10वीला आल्यावरती मला थोडंसं आलं टेन्शन. काही मी सांगितलं मी आतापर्यंत अवांतर वाचन केलं. गीतन गरुड पुराण तर कोणी विचारणार नव्हतं. तिथं कोणी लिहिलं नव्हतं नरकामध्ये काय होणार आहे हे केल्यावरती. मी लिहिलं असतं झालं नरकामध्ये झालं पुष्पका पण झालं. ते म्हणतील इथेच करून टाकतो नरकात नको जाऊ. तर ते काही मला विचारणार नव्हते. मला आलं टेन्शन. मग 10वीच्या पिरियडमध्ये मी 1 ते 2 महिने अगोदर बाकी सगळं अवांतर वाचन बंद केलं. थिसिस लिहिणं चालू ठेवलं. ते रात्रीच्या वेळेत मी करत होतो कसं तरी. त्यावेळेस वडिलांचा लॅपटॉप घरी आला होता. वडील बँकेमध्ये कामाला, त्यांच्याकडे लॅपटॉप असायचा. म्हणून थोडं लिहिणं सोडून मी टायपिंगवरती जोर देऊ लागलो आणि अभ्यास सुरू केला. 2 महिन्यात मी 10वीचा पूर्ण अभ्यासक्रम उरकून टाकला. 2 महिन्यात अभ्यासक्रम उरकून मला 90% मार्क मिळाले. त्यावेळेलाच पुन्हा ती अजून एक गडबड झाली की रे, साखरेची. हा हा हा, आणि हा. त्याच्यामध्ये झालं असं की आता मी वाचनामध्ये एवढा बुडलेलो असायचो की एकदा वाचायला बसलं पुस्तक. आता पुस्तकं म्हटल्यावर मोठी असायचे भरपूर आणि मला मराठी, मी इंग्लिश मिडियम शाळेचा म्हणून मराठी माझी थोडीशी कच्ची, अजूनही थोडीशी कच्चीच आहे. हिंदी बरी फार येते मला, संस्कृत बिलकुल येत नाही, इंग्लिशच मला परफेक्ट येते. तर मी सगळ्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन वाचायचो आणि जसं मी सांगितलं आर्किमिडीज वगैरे हे सगळ्यांनी इंग्लिशमध्येच किंवा त्या लँग्वेजमध्ये पुस्तकं लिहिले त्यांच्या जनरेशनल लँग्वेजमध्ये. तर पुस्तक वाचायचा भरपूर छंद, मला आनंदच भेटायचा. म्हणजे नशा झाली होती पुस्तकांची. त्याला स्लिरोसिसिया म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिक्शन होतं पण पुस्तक वाचायचं. हे पण असंही मला त्यावेळेस कळालं, डॉक्टरांनी सांगितलं. का बरं? मी 3-3 दिवस रात्र न झोपता खाता पिता ते करत असायचो. माझ्या आईवडिलांना वाटलं याला परत कोणतं तरी वेड लागलंय. तर त्याच्यामुळे झालं असं की असं पूर्ण लाईफस्टाईलच खराब झाली माझी. म्हणजे विचार करा 3-3 दिवस एक पोरगं एकाच जागेवर बसलेलं आहे, त्याला खायचं नाही प्यायचं नाही, तर खायला पहिला सांगितलं चिडचिड करणार, झोपायला सांगितलं म्हणतो 1 चॅप्टर संपू द्या, 1 चॅप्टर संपू द्या. आई वडील झोपेतून उठते, पोरगं त्याच ठिकाणी पुतळ्यासारखं बसून फक्त पान उलटले, कपडे पण बदललेले नाही 2-3 दिवसापासून, ते कपड्यांचा वास येतोय पण ते पोरगं उठलं नाही जागेवरून. शेवटी मग मला शुगर इंड्यूस हायपोग्लिसेमिया झाला, म्हणजे शुगर कमी होऊ लागली बॉडीतली. 11वीला मी आमच्या इथे MGV कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 11वी माझी बरी गेली, पण तिथं पण मी कुटाणे करायला सोडले नाही. 11वीला मी आमच्या शिक्षकाचं माझं थोडंसं वाजलं. आता झालं का, आता 11वीला आपल्याला केमिकल एक्सपेरिमेंट करायला येत असतात, बरोबर की नाही? तर केमिकल एक्सपेरिमेंट करायला आले तर रिझल्टच येत नाही केमिकल एक्सपेरिमेंटचा. मी मॅडम म्हणतोय मॅडम केमिकलच खराब आहे, एक्सपेरिमेंटचा रिझल्ट बरोबर कसं काय? आता ते पुस्तकामध्ये रिझल्ट दिलेला असतो की असा असा रिझल्ट येतो. ब्राऊन रिंग टेस्ट आहे, ब्राऊन रिंग तयार होणार. ही टेस्ट आहे, ह्या टेस्ट याचा रिझल्ट ब्लू कलरचं केमिकल तयार होणार, NaOH तयार होणार. तसं काहीच होईना. माझं आणि शिक्षकांचं वाजू लागलं. रागाच्या भरात मी घेतले 3 टेस्टी पण घाट पिऊन टाकल्या. त्यांच्या समोर पूर्ण क्लास बघतोय, या पोरानं परत काहीतरी कुटाणा केला. मी चांगलं 4-5 केमिकल पिऊन दाखवले, म्हटलं याचा मला एकही फरक पडलेला नाही. म्हणजे केमिकल एवढं खराब होतं की पाणी पण पिलं तर एवढं चांगलं वाटलं नव्हतं जेवढं मला केमिकल पिऊन चांगलं वाटलं. बरं का मित्रा, म्हणजे तू जे केलंस ते चुकीचंच होतं. पण हा जो एक आत्मविश्वास होता ना, की ज्या अर्थी त्या प्रयोगामध्ये चूक येते आहे, त्या अर्थी त्या केमिकल मध्ये ते केमिकल नसलं पाहिजे, असा आत्मविश्वास असलेल्या संशोधकाचं अजून एक उदाहरण आहे इतिहासामध्ये. त्यांचं नाव डॉक्टर जगदीशचंद्र बोस. पॅरिसमध्ये ते जेव्हा झाडांच्या वरचे प्रयोग करत होते, तर त्यावेळेला त्यांनी झाड हे पोषक द्रव्याला आणि नाशक द्रव्याला कसं रिस्पॉन्ड करतं याचा ते लाईव्ह प्रयोग करून दाखवत होते डॉक्टर जगदीशचंद्र बोस. आणि त्यांनी ते नाशक द्रव्य टाकलं त्या झाडाच्या मुळाशी, की जे विषारी द्रव्य होतं, आणि ते झाड रिस्पॉन्सच देईना. तेव्हा जगदीशचंद्र बोसांनी ते विषारी द्रव्य त्यावेळी सगळ्यांच्या समोर घेतलं होतं, तुझ्यासारखंच.
आणि त्यांना काहीच झालं नाही म्हणून मग त्यांनी तो ग्लास खाली ठेवला आणि म्हणाले, "बरोबर, माय एक्सपेरिमेंट कॅनॉट फेल." बरोबर. तर तसंच काहीसं तुझ्या बाबतीत झालं. हो. हां, पण मला असं म्हणायचंय, की तुझा हा जो स्वभाव होता ना, हे आता थोडा बदलला असेल इतक्या वर्षात थोडासा. आहे आहे थोडासा थोडासा फरक आहे. बदललाय हा. तर हा जो तुझा स्वभाव होता त्यामुळे तुला एक भावनिक आंदोलनांना सुद्धा खूप तोंड द्यावं लागलं असेल ना रे? आता सांगायचं झालं तर एक घटना आठवली आता याच्यावरूनच. बॉटनीमध्ये पण मी खूप एक्सपेरिमेंट केले. आता फॉर एक्झाम्पल एक एक्सपेरिमेंट होता नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये मी 4 वेळेस भाग घेतला होता. त्यावेळेस मी असेल 6वी, 7वी, 8वी, 9वी असे 4 वर्ष. त्याच्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट होता की प्लांट्सचं हीट, लाईट आणि साउंडवरती कसा इफेक्ट पडतो. ते कसे रिएक्ट होतात त्याच्यावरती. हं. तर त्याच्यावरती मी काय करायचो, आता त्यावेळेस प्राण्यांवर नव्हतं करत, पण प्लांट्सवरती करायचो. तर त्यावेळेस मी थोडी इलिगल एक्सपेरिमेंट इलिगल म्हणजे कसं काही एक नोट्स असतात, की आपल्याला एक लिमिटेशन दिलेले असतात गव्हर्नमेंट ब्रांचेसनं, की तुम्ही कोणावरती कसे एक्सपेरिमेंट आणि किती करू शकता. ते मला त्यावेळेस माहीत नव्हते. मी अनावधानाने ते एक्सपेरिमेंट्स त्यांच्यावरती केले प्लांट्सनी. ते मला शिक्षकांनी आणून ते मी सगळ्यांसमोर प्रेझेंट केले. आणि तिकडचे जजेसच म्हटले, "अरे यांनी काय केलं?" म्हणजे तालुका लेव्हलचे जे जजेस होते ना, त्यांना पण माहीत नव्हतं, की काही नियम असतात जे पाळायचे असतात ते एक्सपेरिमेंट करताना प्लांट्सवरती सुद्धा. बरं. ते त्यांना माहीत नव्हते म्हणून मला टॉप ग्रेड भेटला तिथं. तिथं आम्ही फर्स्ट रँकनं पुढं पास झालो. डिस्ट्रिक्ट लेव्हल क्रॉस झाली, स्टेट लेव्हलला पोहोचलो बारामतीला. हं. तिथं गेल्यावर त्यांना कळालं, की हे जे एक्सपेरिमेंट यांनी केलेले आहेत, हे नियमबद्धामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे आमचा प्रोजेक्ट रिजेक्ट झाला. त्यावेळेस मी खूप नाराज झालो. हं. तर त्याच्यानंतर मला कळालं, मी तर थोडंसं रडलो वगैरे. त्यांना विचारलं, "का बरं एवढा चांगला एक्सपेरिमेंट का रिजेक्ट केला?" तर त्यावेळेस मला त्यांनी समजून सांगितलं. आता हे झालं झाडांचं. मग मी गेलो उंदरांवरती, कॉकरोचवरती, अर्थवर्मवरती यांच्यावरती एक्सपेरिमेंट सुरू केले 11वी-12वीच्या वेळेस. आता हे सगळं असल्यामुळं माझ्यावरती बरेचसे म्हणजे मला लहानपणापासून बाहेर खेळता वगैरे नाही केरोटोकॉनस असल्यामुळं म्हणजे डोळ्याच्या प्रॉब्लेममुळं धुळीमध्ये वगैरे येता येत नव्हतं. म्हणून मित्र वगैरे असे सपोर्टिव्ह कोणीच नव्हतं मला. हं. त्याच्यामुळे इमोशनली सपोर्ट करणारे फक्त आई-वडील होते. सपोर्ट करण्यापेक्षा ते मला सहन करत होते. बिचारे म्हणावं लागेल त्यांना. पण मला एक सांग, की ह्या सगळ्यामध्ये तुला मित्र, सामाजिक व्यवहार हे कमी प्रमाणात असल्यामुळे तो सगळा वेळ तू अभ्यासासाठी कारणी लावत हो, हो. होतास, बरोबर? हे करत असताना तू म्हणालास तसं भावनांमध्ये येणारी वादळं, हं. कधी-कधी येणारा राग, कधी-कधी येणारी उद्विग्नता, याचा सामना सुद्धा तुझ्या आई-बाबांनाच करायला लागत होता. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे? तर आई-बाबांची ही जी सहनशक्ती आहे, हं, हं. त्याबद्दल तुला आज काय वाटतं? आभार मानायचं मी म्हटलं, की मी आभार मानतोय. ते खूप मोठं अंडरस्टेटमेंट होईल, की हं. मी आभार मानतोय. त्यांची ऋण व्यक्त करणं हे पुढच्या जन्मात पण मला शक्य होणार नाही. कारण की मी खरं बोलायला नाही पाहिजे. मी शपथ घेतली, की मी परत बोलणार नाही. पण सांगतो आता फक्त बोलत नाही. पण मी आईला लिटरली म्हटलं होतं, की मला तुझी गरज नाही. तू माझ्या आयुष्यातून निघून जा. त्याचं कारण म्हणजे काही ती टेन्शनमध्ये आली होती. ती मला एक्सपेरिमेंट्स करू देत नव्हती. कारण की 12वीच्या एका एका ह्याच्यात मी फिजिक्सचं स्प्रिंग टेन्शन आपल्या बॉडीमधल्या मसल टेंडन्स आणि बोनमध्ये स्प्रिंग टेन्शन असतं. हे प्रूव्ह करण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती. आता हे पण माझा वेडेपणच आहे. पुढचे एक्सपेरिमेंट नाही सांगितलेस तरी चालेल हो. हां. तर अशा एक्सपेरिमेंट्समुळं आई आली होती टेन्शनमध्ये. तर ती मला काही एक्सपेरिमेंट्स करू देईना, तर मी थोडासा चिड करू लागलो होतो. आणि जसं मी सांगितलं, की मला हायपोग्लिसेमियाचा त्रास हो. सुरू झाला होता. त्याच्यामुळं मला 12वीचे पण 2 वर्ष रिपीट करावं लागलं. म्हणजे 12वीची एक्झाम आली पुढच्या 2-3 दिवसामध्ये आणि त्याच्या अगोदरच मला हायपोग्लिसेमियाचे अटॅक्स येऊ लागले, चक्कर हं. येऊ लागलं, बेशुद्ध पडू लागलो. त्याच्यामुळे मला 12वीचे 2 वर्ष मला एक्झामच देता नाही आली. त्याच्यामुळं 11वी जिथे केली, 12वी मी माझ्या मावशीकडे गेलो जालन्याला, बद्रीनारायण बारवाले कॉलेजला 12वी करायला. तिथं पण माझा आजार एवढा काही क्लिअर झाला नाही, पण तिथं मावशीच्या देखरेखीखाली तिनं मला थोडंसं जपलं वगैरे. कारण की मी घरी थोडंसं टेन्शनमध्ये असायचो. म्हणून थोडंसं वातावरण बदल झाल्यामुळं आणि गोळ्या औषधं ट्रीटमेंटचं राहिल्यामुळं माझं तिथं थोडंसं झालं आणि मी एक्झाम दिली. मार्क्स थोडे कमी होते, 80% जवळपास होते. पण 12वी कंप्लीट झाली माझी. आणि त्याच्यानंतर मग
माझा हायपोग्लायसेमिया पूर्णपणे रिकवर झाला हो. आणि मग मी आलो बँगलोरला. हं. आता मला करायचं होतं बायोसायन्स जेनेटिक्स. बायोसायन्स जेनेटिक्स आहे भारतामध्ये फक्त 4 ठिकाणी. एक पंजाबला, एक दिल्लीला आणि 2 बँगलोरला. बँगलोरमध्ये फक्त 2 होते. पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्सेस जिथं मी गेलो आणि दुसरं होतं एक वुमन्स कॉलेज. तिथं मला जाणं शक्यच नव्हतं. बरोबर. तर मग पद्मश्री इन्स्टिट्यूटला मी ॲडमिशन घेतलं. पहिल्या दिवशी मी गेलो तेव्हा आम्हाला भेटल्या होत्या नेत्रा सुब्रमण्यम मॅडम. तर त्यांनी पाहिलं की ह्या मुलामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, करेक्ट. की याला जेवढं नॉलेज BScच्या थर्ड इयरच्या मुलांना लागतं ना, MScच्या पोरांचं नॉलेज याच्याकडे अगोदरच आहे. याला BScची गरज नाही. त्याच्यामुळे त्यांनी मला एक स्पेशल ट्युटरिंगच सुरू केली. म्हणजे क्लासमध्ये एक शिकवायचे, पण बाकीचे पण शिकवायचे. किती महत्वाचं होतं ना हे, हो, की तुझ्यातलं वेगळेपण त्या शिक्षकांनी ओळखून त्याप्रमाणे तुला शिक्षणाची दिशा दिली. हो. हा. आणि त्याच्यानंतर आला कोविड. आता कोविड म्हटलं तरी तो काळ चांगला कोणासाठीच नव्हता, पण माझ्यासाठी तो सोन्याहून पिवळा होता. का बरं? मला कारणच भेटलं अभ्यास न करायचं. करा थिसिस रायटिंग परत सुरू झालं. थिसिस रायटिंग सुरू परत माझं आतापर्यंत माझे. आणि मी आता मी त्याला थिसिस रायटिंग म्हणतोय, त्यावेळेस मी त्याला पेपर रायटिंग म्हणायचो. कारण की त्यावेळेस माझे पेपर थिसिस लेवलचे होते हे मला पण माहित नव्हतं. तिथपर्यंत 6वी पासून केलेला त्याचा जो लिखित प्रवास होता, तो त्याला स्वतःला सुद्धा ठाऊक नव्हता की तो थिसिसच्या लेवलला गेलाय. त्याच्यामुळे त्या कॉलेजमध्ये गेल्यावरती त्या कॉलेजच्या शिक्षकांच्या मदतीनं त्या पेपर लेव्हलचं रूपांतर थिसिस लेव्हलला झालं. आता आपण त्या महत्वाच्या गोष्टीकडे येतोय की याने याच्या PhD कशा मिळवल्या. त्याचं कारण असं की त्या PhDशी निगडीत अभ्यास तो 6वी पासून करत होता आणि त्याने केलेला सगळा अभ्यास त्याने एकत्रितपणे ठेवला होता, जो BScला असताना त्या शिक्षकांच्या मदतीने एकत्रित करता आला आणि त्याच्यावरती संस्कार करता आले. ते पेपर रायटिंग मी कोविडमध्ये सुरू केले. आता त्याच्यामध्ये झालं असं की ऑनलाईन क्लासेस असायचे. त्याच्यामुळं ते नेत्रा सुब्रमण्यम मॅडम किंवा बाकीचे फॅकल्टी ज्या होत्या कॉलेजच्या, त्यांना पण असं सेपरेटली मला शिकवता आलं, म्हणजे सांगता आलं. त्याच्यामध्ये कॉन्फरन्स असायच्या, वेगवेगळे प्रोफेसर, इंटरनॅशनल प्रोफेसर यायचे. तर त्यांच्याकडून शिकायला भेटायचं, आम्ही बोलायचो. तर बरेचसे प्रोफेसर्सनी जे आम्हाला बाहेरून फॅकल्टी येत होते भेटायला, बोलायला ऑनलाईन म्हणजे, तर त्यांना पण दिसलं की आमच्या क्लासमध्ये फक्त मी नाही तर असे अजून काही मुलं होते की जे त्या लेवलपेक्षा थोडेसे पुढच्या लेवलचा अभ्यास करून आलेले होते, ज्यांना अगोदरचं एज्युकेशन बरेच अगोदर भेटलं होतं. तर मग त्यांना ते सेपरेटली शिकवत असायचे. असे झाले माझे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. तिसरं वर्ष. आता BScच्या नंतर तुला एक विद्यापीठानं खास PhD एंट्रन्स एक्झाम घेतली. हो हो. ती काय होती ते सांग. झालं असं की आम्ही एका BSc बायोसायन्स जेनेटिक्सच्या मी एका कॉन्फरन्सला गेलो आणि तिथं कॉन्फरन्सच्या मध्ये राकेश लेशराम नावाचे सर होते, डॉक्टर राकेश लेशराम. तर त्यांनी त्यांचे एक DNA बद्दल त्यांचं एक प्रेझेंटेशन सादर केलं आणि ते मला आवडलं. पण मला तिथं जाणवलं की यांच्या प्रेझेंटेशनमध्ये काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे. आणि माझं पण कोइन्सिडेंटली मी पण त्याच्यावरती थोडंसं काम केलं होतं, पण मी खूप अगोदर केलं होतं, रफ वर्क केलं होतं, पण माझं थोडं त्यांच्या पुढं गेलं होतं. तर मी नंतर त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं आणि मग मी त्यांना माझी कॅन्सरवरची रिसर्च थोडीशी सांगितली. ती त्यांना आवडली आणि त्यांनी मग मला म्हटले की तू कधीपर्यंत? म्हटलं एक्झाम झाली की मी जाणार आहे. आणि ते म्हटले की ठीक आहे, मग तुझी एक्झाम झाली की मला भेटायला ये. आता एक एवढा मोठा प्रोफेसर PhD झालेला तो मला म्हणतो की मला भेटायला ये. मी त्याला सिरियसली घेणार आहे का? तर नाही, ऑब्व्हियसली मी सिरियसली घेतलं नाही. म्हटलं वरच्यावर म्हटली असेल की हा ये भेटायला, मला तुझं चांगलं वाटतं ऐकायला. तर मी वरच्यावर ते सोडून दिलं. एक्झाम झाली, सगळी एक्झाम वगैरे देऊन झाली माझी. त्या दिवशी रात्री मला एक अननोन नंबरवरून कॉल आला. कॉल आल्यावर मी म्हटलो हॅलो, कोण बोलतोय? ते म्हटलं की मी राकेश लेशराम, डॉक्टर राकेश लेशराम बोलतोय. त्यावेळेस मला नावही आठवे नाही कोण आहे, पण असं पण बोलू शकत नाही ना कोण बोलतोय. डॉक्टर राकेश लेशराम, डॉक्टर शब्द ऐकल्यावरती माझी थोडीशी रिस्पेक्ट वाढली. अरे डॉक्टर आहे कोणतरी, आता तो सायंटिस्टचा डॉक्टर आहे का मेडिकलचा डॉक्टर हेही मला आठवत नव्हतं. म्हटलं हा सर बोला ना. ते म्हटलं अरे तू येणार होता, तुझी एक्झाम कधी संपणार आहे? मला तेव्हा क्लिक झालं, अरे हे ते डॉक्टर का. बरं.
मग मी त्यांना म्हटलं, "हां सर, पण मी झालं माझं, मी तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि उद्या 4चं तिकीट आहे माझं, म्हणून मी तर चाललोय उद्या." मला त्यावेळेस सिरियसनेस बिलकुल नव्हता त्यांच्या बोलण्याचा. तर मग त्यांनी मला बोलवलं, की ते म्हटले, "मी तुला घ्यायला येतो. तू बस स्टँडवरती आहे. तिथून आपण लॅबची टूर करायला जाऊ." तर मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल." मी सकाळी गेलो, एक्झाम वगैरे दिली. सकाळी गेलो. तिथं त्यांची वाट पाहिली. ते मला फोर व्हीलरमध्ये घ्यायला आले. मग आम्ही रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिथं त्यांची लॅब वगैरे पाहिली आणि त्यांनी मला ओळख करून दिली 4 स्टुडंट्सची, जे पी-एच-डी करत होते कॅन्सर रिसर्चवरती. तर ते म्हटले, "आशिकेश, तुझा कॅन्सरचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता, तो आमच्या रिसर्चच्या निगडीत आहे. तर मग तू यांना गाईड करशील का पी-एच-डीसाठी?" म्हणजे मी, ज्याने आताच एक बी-एस-सीची एक्झाम दिली होती. आणि हे जे घडत होतं ते रमण इन्स्टिट्यूट म्हणजे सी.व्ही. रमण जे नाही, नाही. आपले नोबेल लॉरिएट होते, त्यांच्या त्यांनी स्थापन केलेली जी संस्था आहे त्याच्यामधले हे प्रोफेसर जे याला बी-एस-सी नंतर त्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन त्या डिपार्टमेंटमध्ये गेले. हो, हां. बरोबर. आता इथे मला थोडासा विश्वास बसत नाही. यार, मी बी-एस-सी स्टुडंट, हे मला पी-एच-डी स्टुडंट्सला गाईड करायला सांगताय. हां. मी थोडंसं म्हटलं, मजाक घेताय आपली, आपण पण थोडीशी यांची मजाक घेऊ. म्हटलं, "ठीक आहे सर, पण माझा काय फायदा याच्यात? मला थोडी पी-एच-डी भेटतीये." मग ते म्हटले, "थांब 2 मिनिटं." मग त्यांनी काहीतरी फोन कॉल वगैरे केले आणि म्हटले, "ठीक आहे, तू अशी जा, मी तुला कॉन्टॅक्ट करतो." कारण माझ्या बसचा टाईम झाला होता. त्यांनी मला गाडीनं सोडलं, बसने आम्ही घरी वगैरे आलो. 2 दिवसांनी मला मेल आला. प्री पी-एच-डीची एक्झाम, त्याचा फॉर्म आणि प्री पी-एच-डीसाठी गव्हर्नमेंटकडून झालेलं सिलेक्शन. हां. म्हणजे कर्नाटका आणि महाराष्ट्र याच्यामधून माझं एकट्याचं सिलेक्शन झालं होतं. म्हणजे किती स्टुडंट्स असतात अप्लाय करणारे ते माहीत नाही मला, पण प्री पी-एच-डीसाठी माझं एकट्याचं सिलेक्शन झालं होतं. तर ती एक्झाम वगैरे दिली, मी पास झालो आणि मला इंटिग्रेटेड पी-एच-डी होऊन एम-एस-सी आणि पी-एच-डीसाठी सिलेक्शन भेटलं. पी-एच-डी मिळणं, हं. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येणं, की तू एवढ्या पी-एच-डीज केल्यात, तेवढे थिसिस लिहिलेस. हां. ह्या सगळ्यामुळं ज्ञानाच्या पातळीवरती तर फरक पडलाच हो. डेफिनेटली. पण अशिकेश या व्यक्तीमध्ये या सगळ्या ज्ञानाच्या प्रवासामध्ये काय काय फरक पडला? सर, माझी जी इमॅच्युरिटी होते ना, जगाला बघण्याची, ती खूप बदलली. म्हणजे आपण एक म्हणतो ना, एक लहान बाळ जगाला फक्त शिकण्यासाठी बघत असतं. जसं एक लहान बाळ असतं, त्याचं मेरिडियन कॉर्टेक्स काय डेव्हलप झालेलं नसतं. 2-3 वर्षापर्यंत आपण त्याला म्हणतो, बाळाला बोलायला आवडतं, ते बाळाला काही समजत तर काही नसतं. आपण नुसतं त्याची बडबड करत असतो. बरोबर की नाही? ते चालण्यापर्यंत पण त्याला कळत नाही आपल्याला काय शिकवत आहे. ते दुसऱ्या बघून शिकत असतं. आपण उगाच त्याच्याशी बळबळ बोलत असतो. खरंय. बरोबर की नाही? तर त्या प्रकारे माझं पण एक म्हणेल की मेरिडियन कॉर्टेक्स डेव्हलप नसतं ते. मी पी-एच-डीच्या लेव्हलपर्यंत होतो तोपर्यंत ते हळू डेव्हलप झालं. माझी इमॅच्युरिटी खूप बदलली. जे जगाला बघण्याचा दृष्टिकोन होता. मी अजूनही म्हणेल की माझे सोशल स्किल्स खूप खराब आहे. मला सोसायटीमध्ये जाणं, बोलणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं हे अजूनही मला जमत नाही. पण लोकांचा सायन्सबद्दलचा असलेला दृष्टिकोन, तो मला नंतर कळू लागला. म्हणजे अजूनही आपल्या इथं मेडिकल आणि इंजिनिअरिंग जे अप्लाइड सायन्स आहे, ओरिजिनल सायन्स नाही ते, ते अप्लाइड सायन्स आहे. याला तेवढं महत्त्व दिलं जातं, जेवढं ओरिजिनल सायन्सला महत्त्व दिलं जात नाही. हे बरोबर. मला नंतर जाणवू लागलं. म्हणून मला पुढे जाऊन ओरिजिनल सायन्स जे म्हणजे मेडिकलचे पुस्तकं, इंजिनिअरिंगचे पुस्तक, सायंटिस्ट म्हणजे आम्ही लोकच तर लिहित असतो. हो. यांना जास्त महत्त्व भेटावं. लोकांनी ह्या गोष्टीकडे जास्त कलाने जावं, यासाठी प्रयत्न करायचा आहे. क्या बात है. आणि आत्ताच तू बंगलोर युनिव्हर्सिटीमध्येच तुझ्या कामाला सुरुवात केली आहेस. हो, हो. त्याच्यातला तुझा एक भाग आहे तो ग्लोकोमा वरच्या संशोधनाचा आहे. हो, हो. पुन्हा ती आय कंडिशनच आहे, डोळ्याचीच हो, कंडिशन आहे. डोळ्याचेच आहे. म्हणजे खास तुझ्यासाठी जवळची आहे ती. हो, जवळचे. तर आणि त्याचबरोबर तू काही अकॅडमिक कामही करणार आहेस. हो, तर हो. हा ग्लोकोमाचा प्रोजेक्ट काय आहे? आता सर कसं आहे, ग्लोकोमावरती ट्रीटमेंट नाहीये. आता ग्लोकोमामध्ये तुम्हाला माहिती आहे कसं होत असतं, की नर्व्हज जे असतात ते पूर्णपणे कामातून गेलेले असतात. तर आम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये त्या नर्व्हजला परत रिजेन्युएट करतोय. तर ओके. त्यासाठी आम्ही मेडिसिन तर तयार केले, पण ते इंजेक्शन फॉर्ममध्ये. तर आम्ही आता त्याच्यावरती कॅटलिस्ट फॉर्म करतोय,
की ज्याच्यामध्ये आम्ही युरोपियन कंट्रीज, जापान आणि इंडिया असे मिळून टोटल 300 सायंटिस्ट आहे, की ज्यासाठी मला यंगेस्ट चीफ सायंटिस्ट म्हणून निवड केलेली. भारतामध्ये मी यंगेस्ट चीफ सायंटिस्ट म्हणून माझी निवड झालेली आहे. हे जे संशोधन असतं हम्म. हे तू कसा करतोस आता? कसा म्हणजे लॅपटॉपच्या पुढे बसून करतोस? कसा करतोस? सर दोन्ही असं, आता फॉर्म्युला वगैरे बनवायचं म्हटलं तर मग डायरेक्टली आम्ही जाऊन लॅबमध्ये लगेच केमिकल घेऊन ते करू शकत नाही. कारण की सायंटिस्ट म्हटलं ना, तर मग असं नाही की तुम्ही जाणार 2-3 केमिकल घेणार. ते कॉकटेल नाही की तुम्ही मिक्स केलं आणि काहीतरी पिलं आणि तुम्ही खाल्लं पिलं नशेमध्ये दूध झाले, असं बरं, काय आणि नाही. त्या स्टेज पासून आपण आता लांबही आलो होतो. हा हा, त्या स्टेज पण खूप लांब आलोय आपण. तर ते कॉकटेल पण नाही. तर तुम्हाला त्याची पहिल्यांदा थिअरी अभ्यासावी लागते. ते केमिकल कसं रिॲक्ट होईल याचं तुम्हाला एक मेंटल इमेज, एक एक्सपेरिमेंट डिझाईन करावा लागतो. त्याचा हायपोथेसिस काढावा लागतो. ऑब्झर्वेशन तुम्हाला मनामध्ये, लॅपटॉपमध्ये ते सगळं तयार करावं लागतं. तुम्हाला अगोदरच एक कंक्लुजन तयार करावं लागतं. त्याच्यावर विचारविनिमय करावा लागतो. मग तुम्ही सगळं केल्यावरती मग तुम्ही एक्सपेरिमेंटकडं, प्रॅक्टिकलकडे जाता. मग कारण की तुमचं एक बजेट फिक्स असतं. कारण की अनलिमिटेड बजेट कोणत्याच प्रोजेक्टला दिलेलं नसतं. तर तुम्ही एकदा पूर्णपणे थिअरी कंप्लीट केली की मग तुम्ही प्रॅक्टिकलकडे जाता. आणि प्रॅक्टिकल कधीच सक्सेसफुल होत नाही. कारण की ह्या जगात असा कोणताच प्रोजेक्ट नाही आयटीचा काय कोणी डेडलाईनला कम्प्लीट होतो. एक इथं अगोदर कम्प्लीट होतो किंवा नंतर कम्प्लीट होतो. डेडलाईनला कोणताच प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. आमचं पण तसंच चालू असतं. पण आम्हाला बजेट सोबत खेळावं लागतं भाऊ. मला सांग की हा आता 300 शास्त्रज्ञांचा गट आहे हो. ज्याच्या बरोबर तू काम करतोस. हो हो मगाशीच तू म्हणालास की सोशल कम्युनिकेशन मध्ये हो तुला त्रास होतो. हो या सगळ्यांच्या बरोबर काम करताना जी चॅलेंजेस येतात हो. त्याच्यावरती तू कशी मात करतोस? आता जर खरं सांगायचं म्हटलं ते पण सायंटिस्ट आहे, त्यांना पण सोशल कम्युनिकेशन एवढं येत नाही माझ्या इतकं. आता जर तुमच्यासारखा माणूस असला असतं तर मी कधीच प्रोजेक्ट सोडून दिला असता. म्हटलं यालाच घ्या. पण त्यांनाही बोलता येत नाही, मलाही एवढं नीट बोलता येत नाही. म्हणून आमचं बोलणं असं असतं. आणि ते जापनीज लोक तर इंग्लिशला भाव पण देत नाही. ते सुरुवातच मोशी मोशी न करतात. ट्रान्सलेटर ठेवावं लागतं त्यांच्यासाठी. अरे सांग बाबा ते काय बोलताय. नाही, पण हा मुद्दा खूप बरोबर आहे की दोघांनाही सायन्स मध्येच रस असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॉसिपिंग होत नाही. हा हा हा, सगळे एकमेकांशी शास्त्राबद्दलच बोलतात. हो या पद्धतीनं तू आता जेव्हा काम करतोस तेव्हा तू म्हणालास की तुझी स्वतःची व्यक्ती म्हणूनची सुद्धा विकासाची वाट हो. ही एका बाजूने सुरू आहे. हम्म. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुला काय करायचंय हे तू सांगितलंस की हो संशोधनाला योग्य ती प्रतिष्ठा द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी, व्यवस्थेने. हो हे तुझं स्वप्न आहे, बरोबर? हो तर हे सगळं करत असताना भारत देश, हम्म. देशाची वैज्ञानिक परंपरा आणि देशाचं वैज्ञानिक भविष्य याच्याबद्दल तुला काय वाटतं? भारत देशाचं वैज्ञानिक परंपरा खूप प्राचीन आहे. हम्म, भयंकर प्राचीन. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, मी खूप पुस्तकं वाचली आणि भारतातली पण खूप जुने पुस्तकं वाचलेली आहेत. त्याच्यामध्ये भारतामध्ये वैज्ञानिकतेचं खूप पुरातन नॉलेज अगोदरपासून पडलेलं आहे. फक्त ते एक्सप्लोर झालेलं नाही आहे किंवा ट्रान्सलेट झालेलं नाही की ते लोकांपर्यंत पोचलं नाही आहे. तर ते पोचण्यासाठी पण एक चळवळ करणं गरजेचं आहे. हम्म, हम्म. भविष्यामध्ये ती होईल आणि लोक त्या बाजूने जातील. पण त्यासाठी कोणीतरी स्वतःहून प्रयत्न करणं पण गरजेचं. जसं तुम्ही वेदचा कार्यक्रम चालवता तसं कोणीतरी तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी पण मी प्रयत्नबद्ध आहे. आता फॉर एक्झाम्पल माझा नीटमध्ये रँक लागला होता, एम्समध्ये मला सीट भेटली होती. पण मी त्यावेळेस ती नाकारली होती. का बरं? कारण की मला अप्लाइड सायन्समध्ये जायचंच नव्हतं. मला सुरुवातीपासून स्वप्न होतं की ओरिजिनल सायन्ससाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे. हम्म, हम्म, हम्म. आता मी जेव्हा ओरिजिनल सायन्समध्ये आलो, जेव्हा या टप्प्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा मला कळालं की नाही, अप्लाइड सायन्सला असं सोडून चालत नाही. हा. त्याला पण कुठंतरी धरून चालवं, कारण ते पण सायन्सचा भाग आहे. आणि योगायोगानं मला अप्लाइड सायन्स म्हणजे मेडिकल सायन्सची पण डिग्री घ्यायचा चान्स भेटला. हम्म. आता तो एक छोटासा किस्सा आहे, हो. तो पण सांगतो. तर रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येच सर्जरी शिकवण्यासाठी काही नॉर्वेचे डॉक्टर्स आले होते. त्या नॉर्वेच्या डॉक्टर्सने आम्हाला सर्जरी शिकवण्यासाठी एक वर्कशॉप घेतला होता. तिथे MBBS चे 15 स्टुडंट होते. आणि जेव्हा त्यांना कळालं की रमन रिसर्चमध्ये एक 8 PhD घेतलेला मुलगा आहे,
तर त्यांनी माझ्याशी भेटले, बोलले, ते म्हटले तुला वर्कशॉप अटेंड करायचं का, आम्ही तुझ्याकडून फीस घेणार नाही. तर मी ते अटेंड केला आणि त्याच्यामध्ये माझा फर्स्ट रँक आला. आणि त्यांनी माझं मध्ये क्विज पण घेतले होते, त्याच्यामध्ये एमबीबीएसचं पण नॉलेज मला होतं. आता अवांतर वाचन असल्यामुळं ते नॉलेज पण मला होतंच. तर मग ते म्हटले की मग तुला एक चॅलेंज देतो, नॉर्वेची काही 4 महिन्यानं डीएम कार्डिओलॉजीची एक्झाम आहे. तुझ्याकडे एमबीबीएसचं नॉलेज आहे, तू बायोकेमिस्ट्रीमध्ये पण पीएचडी केलेली, म्हणजे एमडी जनरल मेडिसिनचं पण नॉलेज आहे. आणि नॉर्वेमध्ये अशी प्रोहिबिशन आहे की तुम्हाला जर नॉलेज पीएचडी मध्ये जर तुमच्या कोणत्या विषयामध्ये, मेडिकल विषय नाही, अप्लाइड सायन्समध्ये जर तुम्ही पीएचडी केली असेल तर तुम्ही डीएम किंवा एमडी साठी पात्र ठरू शकता. तर तू डीएम कार्डिओलॉजी किंवा डीएम न्यूरोलॉजीसाठी पात्र आहे, कारण की मी न्यूरो सायन्समध्ये पण पीएचडी केली होती आणि बायोफिजिक्समध्ये डेक्स्ट्रोकार्डियाक हार्टचं ब्लड फ्लुइड डायनॅमिक्समध्ये पीएचडी केली होती. तर तू करायला तयार आहे का? तर मग मी म्हटलो ठीक आहे सर, चॅलेंज एक्सेप्टेड, मी कार्डिओलॉजीमध्ये करतो. तर त्यामध्ये मला अजून एक साईड अप्लाइड सायन्सची एक्सप्लोअर करायला भेटली, ते मला डेथमध्ये नॉलेज भेटलं. म्हणून मी म्हटलं मी इमॅच्युअर पासून मॅच्युरिटीकडे चाललोय, बनलोय असं नाही म्हणणार, पण चाललोय. अगोदर मी फक्त ओरिजिनल सायन्सलाच भाव देत होतो, पण आता मी अप्लाइड सायन्सला पण तेवढाच भाव देतो, कारण की सायन्स सायन्स आहे. ते तुम्ही इतिहासातलं घ्या, भूगोलातलं घ्या, किंवा अप्लाइड घ्या, किंवा ओरिजिनल घ्या, सायन्स सायन्स आहे. म्हणून मला ती एक भाग एक्सप्लोअर करायला भेटला. आणि त्याच्यामध्ये मला ए प्लस ग्रेड, म्हणजे 1200 पैकी 1107 1007 मार्क्स मध्ये ए प्लस ग्रेडने मला डीएम कार्डिओलॉजीची डिग्री पण भेटली. तेव्हा मला कळालं की एक इंटिग्रेटेड प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे. म्हणून माझं स्वप्न आहे की जिथं मी राहतो राजगुरुनगरमध्ये, तसे माझे वडील तर परभणीचेच आहे, पण माझं स्वप्न आहे की जिथे मी राहतो राजगुरुनगर, तिथं मला एक रिसर्च इन्स्टिट्यूट उघडायचे जिथे एक इंटिग्रेटेड सायन्स शिकवलं जाईल, जिथं फक्त अप्लाइड सायन्स किंवा ओरिजिनल सायन्सचे भेदभाव नसणार आहे, जिथं सगळ्या सायन्सला तेवढंच महत्व आहे आणि तेवढंच प्रोत्साहन दिलं जाईल, जे लोकांना, फक्त मुलांना नाही तर लोकांना सुद्धा प्रगतशील बनवण्यामध्ये मदत करेल. फक्त शेती ही एक सायन्स नाहीये, तर माणसाचं कम्युनिकेशन स्किल हे पण एक सायन्स आहे, आपलं डॉक्टरी हे पण एक सायन्स आहे, इंजिनिअरिंग हे पण एक सायन्स आहे, मेडिकल फार्मसी हे पण एक सायन्स आहे. तर मला सगळ्याला इंटिग्रेट करायचं, डिफरन्शिएट नाही करायचं, इंटिग्रेट करून एक रिसर्च इन्स्टिट्यूट बनवायची जी त्या सायन्सला प्रोत्साहन देईल, हे माझं स्वप्न आहे. वा वा वा, क्या बात. आशिकेशशी बोलत असताना पहिल्यांदा मला त्याचं एका गोष्टीसाठी कौतुक करायचंय की त्यानं आपल्यासमोर कोणताही आडपडदा न ठेवता त्याच्यामध्ये असलेले भले बुरे, खटकणारे न खटकणारे सगळे मुद्दे प्रांजळपणे मांडले. आणि त्या प्रांजळपणाला खूप धैर्य लागतं. बुद्धिमत्ता ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि त्या बुद्धिमत्तेला वळण कसं द्यायचं हे फार मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तुझ्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे मी असा पाहतो की बुद्धिमत्तेला सुद्धा ठरीव साच्याच्या व्यक्तिमत्वामधून मुक्त करायची गरज आहे. आम्ही सगळेजण ना बुद्धिमान मुलगा, हुशार मुलगा, सालस मुलगा, गुणी मुलगा, समजूतदार मुलगा हे सगळेजण एकाच देहात असावेत असं समजून चालतो. आमच्या असं लक्षात नाही येत की अरे व्यक्तिमत्वामध्ये अतिशय अंतर्मुख असलेला एक मुलगा बुद्धिमत्तेच्या बाबतीत मात्र अनेक योजन पुढे असू शकेल. बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व यांच्यामधल्या विविधतांचा स्वीकार समाजाने, व्यवस्थेने आणि शिक्षणाने करणं हा मुद्दा तुझ्या रूपाने आज माझ्या समोर येतोय. तो सन्मान त्या विविधतेचा जर आपण केला नाही तर आपण अशा अनेक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींवर विचित्रपणाचे आरोप करत जाणार. त्यांना मूळ प्रवाहामधून बाहेर लोटत जाणार. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आदर करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाला सांभाळून घेऊन जर आपण दिशा देण्याचा प्रयत्न केला तर एका टप्प्यावरती त्या व्यक्तीलाच स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला लागते. आणि मला वाटतं ही जबाबदारी फक्त त्या व्यक्तीची नाही
तर आपल्या सर्वांची आहे. म्हणून अशा तऱ्हेची वेगळी बुद्धिमत्ता असलेल्या सर्वांभोवती एक भावनिक सुरक्षितता देणारी आधार व्यवस्था तयार होणं, हे ती बुद्धिमत्ता जतन करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा आज आपल्याला सगळ्यांना हे जे शिकायला मिळालं की विविधतेवरती विचित्रतेचा आरोप लावू नका. त्या विविधतेला समजून घ्या, त्याच्या मागच्या व्यक्तिमत्वाला समजून घ्या. सुदैवानं याच्या सहनशील आईवडिलांसोबतच त्याला संवेदनशील शिक्षक सुद्धा एका टप्प्याला मिळाले, ज्यांनी त्याच्यामधलं वेगळेपण समजून घेतलं. ते वेगळेपण एका डेव्हलपमेंटल विकासात्मक उद्दिष्टाबरोबर जोडायला त्याला मदत केली. आणि त्यामुळं वयाच्या 23-24व्या वर्षी हा मुलगा विज्ञान प्रसार करणारी आणि विज्ञानाची रचना पुढे नेणारी अशी एक संस्था तयार करण्याचं स्वप्न बघतोय. मला वाटतं हे स्वप्न फक्त अशिकेशचं नाही, तर अशिकेश सारखी बुद्धिमत्ता असलेल्या अनेकांचं आहे. आणि अशा तऱ्हेच्या चाकोरीत न बसणाऱ्या बुद्धिमत्ता फुलवण्याचं उत्तरदायित्व, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ती आपण घेतल्याशिवाय चाकोरीबद्ध व्यवस्था बदलणार नाही.